समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा कल्ले हद्दीतील एव्हरग्रीन नर्सरीचे मालक सुदीप टंडन यांच्या मालकीच्या जागेतून पूर्वी मधून रस्ता दिला होता, पण काही कारणास्तव त्या वादग्रस्त रस्त्याची सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही एव्हरग्रीन नर्सरीचे मालक सुदीप टंडन यांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेतून पर्यायी मार्ग दिला असून तो रस्ता आम्हाला नको असे काही लोकांचे म्हणणे आहे. आदिवासी बांधवांनी असे सांगितले की एव्हरग्रीन नर्सरीचे मालक सुदीप टंडन यांनी जो रस्ता आम्हाला दिला तो आम्हाला मान्य आहे, असा दुजोरा आदिवासी बांधवांनी दिला आहे. तसेच या रस्त्यासाठी स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून पक्का रस्ता करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे, असे यावेळी आदिवासी बांधवांनी सांगितले. मी राम सवार, राहणार कल्ले. जो आपण रस्ता आपण आता सध्या उभे आहोत, हा जो रस्ता आहे हा पूर्वीपासून वादग्रस्त रस्ता म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे आमच्या समाजामध्ये दोन गट होऊन आमच्या समाजामध्ये भांडणतंटा चालू झालेला आहे. पूर्वीपासून कोणाचे मर्डर झालेले आहेत, कोणाचे हाफ मर्डर झालेले आहेत. तर गेल्या 20-25 वर्षापासून हे वादविवाद चालूच आहेत. त्याला कुठंतरी पायबंद बसावा, हे कुठंतरी थांबावे, वादविवाद थांबावे म्हणून आम्ही टंडन यांच्याकडे विनंती अर्ज दिला आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला हा पर्यायी रस्ता, याच्याऐवजी पर्यायी रस्ता त्यांच्या जागेतूनच दुसऱ्या मार्गाने एका साईडने आम्हाला पर्यायी रस्ता त्यांनी दिलेला आहे. त्या रस्त्याच्या कडेकडेने आम्हाला जंगलात जाण्यासाठी त्यांनी पर्यायी रस्ता दिलेला आहे. हा जो रस्ता चालला आहे हा वादग्रस्त असून त्या जागेमध्ये तिकडे वरती पूर्वी कोणीही राहत नाही, आताही कोणी राहत नाही आणि ग्रामस्थ या रस्त्याचा कोणताही वापर करत नाही. म्हणून आम्हाला पर्यायी रस्ता दिलेला हा अत्यंत सोयीस्कर आणि उपयोगी आहे. तर माझं नाव प्रकाश बालम नाईक, राहणार लवचेवाडी. हा जो रस्त्याचा काही फायदा नाही आम्हाला आहे. आमचा फक्त तो रस्ता दिला साहेब आहे, तेवढा आम्हाला चिकार झाला आहे. आणि या मोहरीबद्दल मोठ तर भांडण्यात येणार नाही. आणि त्याच्यात एक गोष्ट अशी इथं 9 टक्का वाडी अजिबात नाही, फक्त 2च घरं येत आहेत. त्याच्यावर काय वाडीबिडी काहीच नाही, फक्त 2 घरं आहेत. त्यातलं बाकी सगळी जागा साहेबांची आहे, बाकी कोणाचीच नाही. आणि त्या मोहरीचा आणि घर लाकूड फाटी आल्याची असेल तर त्या मोहरीवरनं आम्ही फॉर्ममधून तोडून जाणार नाही कोणाच्या. आम्हाला फक्त तोच रस्ता हवा, बाकी आम्हाला कुठला रस्ता नाही पाहिजे. दिलाय साहेबाई रस्ता तोच आम्हाला पाहिजे. हा रस्ता